पेठमध्ये 1.5 कोटींचा गोवा निर्मित मद्यसाठा जप्त, ईश्वरपूर उत्पादन शुल्कची कारवाई. पेठ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडसी कारवाई करत तब्बल 1,50,00,000 रुपये किमतीचा गोवा मेड विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत 1,200 बॉक्समधील 10,368 बाटल्या, माल ट्रक आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ट्रक चालकाला अटक करण्यात आलेली आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे 6च्या सुमारास पेठ येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवत ट्रक अडवून ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव सहिराम पोकराम बिश्नोई, वय वर्ष 42, राहणार जोधपूर, राजस्थान असे आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असणाऱ्या मद्याची तस्करी करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ईश्वरपूर कार्यालयाचे निरीक्षक तानाजी कदम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की गोवा मेड विदेशी मद्याचा मोठा साठा पेठमार्गे वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे अंमलबजावणी आणि दक्षता विभागाचे संचालक राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक विश्वजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावरील एका हॉटेलजवळ सापळा रचला. संशयित मालट्रक क्रमांक KA20 AB 3867 अडवून झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असणारा 1,200 बॉक्समधील 10,368 बाटल्यांचा विदेशी मद्यसाठा आढळून आला. पथकाने ट्रक, मद्यसाठा आणि चालकाचा मोबाईल असा एकूण 1.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आणि या कारवाईत दुय्यम निरीक्षक संजय तडवळेकर, निखिल पाटील, मयुरी पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीपाद पाटील तसेच जवान सर्वेश संतोष वेदे, अभिजित हाळके, सचिन जाधव, बजरंग पाटील यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक निखिल पाटील हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, ईश्वरपूर, पेठ.